Hello friends, welcome to my day. It is the last day of our internal examination आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रिपेअरच करत असतो एक्झामसाठी. मी लवकर पेपर देऊन बाहेर आलो, पण अजून काही स्टुडंट्स पेपर लिहित आहेत. आणि आता सगळेजण आम्ही पेपर देऊन बाहेर आलो, पण बाहेर आल्यावर आमची एकच डिस्कशन असते की MCQचे आन्सर्स. ऐसा लगा एक्झाम देकर. आम्ही ते आन्सर्स क्रॉस चेक करत असतो. त्यानंतर जरा भूक लागली होती, मग आम्ही निघालो कॅन्टीनकडे. आणि हे कॅन्टीन गर्ल्स हॉस्टेलच्या बाजूलाच आहे. अँड आय एम साऊथ इंडियन, सो आय लाईक डोसा मोर दॅन मिसळ. काका डोसा करताना बघून मला आमच्या प्राचीची आठवण आली की ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्हाला खूप सारे डोसे बनवून देते घरी असताना. So cute. संध्याकाळ झाली होती, मग आम्ही असंच जरा फिरून यायचं म्हणून खाली गेलो होतो आणि परत आम्ही कॅन्टीनलाच गेलो चहा पिण्यासाठी. आज खूप दिवसांनी चहा पिला आणि त्यानंतर आम्ही असंच बाहेर जरा फिरायला गेलो. आमची युनिव्हर्सिटी खूपच सुंदर आहे, सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं. सो आम्हाला ह्या टाईमला फिरायला खूपच छान वाटतं, फ्रेश एकदम. अरे ह्या तर आमच्याच मुली आहेत, बघूया ह्या काय करतायत. इथं काय करतायत या? हे तर आम्ही लहान असताना खेळत होतो. ह्या गेमची मजा आताच्या मुलांना काय कळणार. इट वॉज अ सुकून. 5 दिवस स्टडी करून करून जरा रिलॅक्स वाटत होतं हे बघून सगळं. जर हा गेम ऑलिम्पिकमध्ये असताना तर सगळ्या गर्ल्स इंडियामधल्या टॉपला असत्या गाईज. खरंच आज खरंच खूप फ्रेश वाटत होतं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये ना संध्याकाळी फिरायला म्हणून लोक येतात, म्हणजे जॉगिंगला वगैरे. ते लोक आम्हाला म्हणत होते की खूप दिवसांनी असं मोबाईलमधून बाहेर पडून तुम्ही हा गेम खेळताय, तुम्हाला बघून खूप छान वाटत होतं असं ते म्हणत होते. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. बाय, टेक केअर.